नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळ्यात संविधान सेना आक्रमक क्युमाइन क्लब येथे पुन्हा आंदोलन सुरू. मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला पालकमंत्र्यांना घेराव घालणार आनंद लोंढे यांचा इशारा. धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे गेल्या 2 दिवसापासून भारतीय संविधान सेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याच्या कारवाई अंतर्गत ही जागा ताब्यात घेतली असली तरी आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत. दरम्यान मंगळवारी सायंकाळी 7 वाजता भारतीय संविधान सेनेने पुन्हा एकदा या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू केले. येत्या 15 ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा थेट इशारा पक्षाचे संस्थापक आनंद लोंढे यांनी दिलेला आहे. आमचे भारतीय संविधान सेनेचे आबा अमृत सागर यांचा उपोषणाचा 3रा दिवस, काल उपोषणाचा 2रा दिवस होता आणि भाजपचा सत्तेचा जो अहंकार आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रशासनाला ताब्यात घेतलेलं आहे, मग ते मनपा प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, काल यांनी दडपशाही करून आम्हा उपोषणकर्ता आबा अमृत सागर आणि आम्ही जे साखळी उपोषण करत होतो आम्हा सगळ्यांना यांनी बळजबरीने ताकदीने ताब्यात घेतलं आणि हे उपोषण मोडून काढण्यासाठी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. तरीही पोलीस स्टेशनमध्ये आबा अमृत सागर यांचं स्वाभिमानाचं हे आमरण उपोषण सुरूच होतं. धुळे शहरामध्ये जे काही अवैध अतिक्रमण आहे, जेल रोडवरचं जे काही फ्रूट विक्रेत्यांना अवैध पद्धतीने बसवण्यात आलेलं आहे आंदोलकांच्या जागेवर, या मनपा प्रशासनाने ते निघालं पाहिजे. त्याच्यानंतर गेली अनेक वर्ष जे कोतवाल ट्रस्ट आहे, 9 मीटर रस्त्यावरती पूर्ण इमारत झाली आहे, ते निघायला पाहिजे. त्याच्यानंतर AB फाउंडेशन, आमचे लाडके भैया आमदार यांचं जे काही अतिक्रमण गेली अनेक वर्ष महिला भगिनी, गरोदर महिला भगिनींना फिरून जावं लागतं, ते गेट बंद करून ठेवलेलं आहे, ते ओपन करण्यात यावं आणि महिला भगिनींना तिथून जाण्यात यावं, ते दवाखान्यासाठी ओपन करण्यात यावं. या अशा आमच्या काही मागण्या आहेत. या मागण्या काहींच्या जिव्हारी लागल्या म्हणून आमचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आम्हाला पोलिसांनी जबरी येथून सोबत घेऊन गेले आणि आमचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही धुळे शहरातल्या सर्व पत्रकार बांधवांचा, सर्व सच्चा नागरिकांचा, ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला या आंदोलनासाठी, त्या सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि 15 ऑगस्ट रोजी जर 15 ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही पालकमंत्री साहेबांना जाब आमच्या संवैधानिक पद्धतीने विचारू. जय हिंद, जय भारत, जय शिवराय.